श्री गुरुदत्तांच्या कथा। करवीर क्षेत्रात एक वेदाभ्यासमग्न ब्राह्मण राहत असे। तो कर्ममार्गी असून निष्ठेने आचरण करीत असे। त्याला एक पुत्र झाला, पण तो जन्मताच मूर्ख होता। दुर्दैवाने त्या बालकाची माता पिता असमाधानी अवस्थेतच मरण पावले। तो पुत्र आपल्या आजोळी वाढू लागला। 7 वर्षाचा झाल्यावर त्याची मुंज करण्यात आली। त्याला संध्या गायत्री मंत्र येत नसे। तो शिकण्याचा प्रयत्न करी, पण लगेच विसरून जाई। गावातील विद्वान ब्राह्मण त्याची चेष्टा करून दूषणे देत। तो त्यांना म्हणे, आपण गेल्या जन्मी विद्यादान केले नाही, म्हणूनच आपल्याला विद्या येत नाही। काही उपाय असेल तर सांगा। त्याचा उपहास करून ते ब्राह्मण म्हणत, तुला विद्या येण्यासाठी दुसरा जन्म घ्यावा लागेल। कुळाचा तू नाश केला आहेस। मुलाचे मन विटले। तो मोठ्या विरक्तीने चालत भिलवडी गावी आला। तेथील जगन्माता भुवनेश्वरीच्या मंदिरात अन्नपाणी न घेता तो 3 दिवस बसून राहिला। देवीने स्वप्नात सुद्धा दर्शन दिले नाही, म्हणून उद्विग्न होऊन त्याने आपली जीभ छाटली व देवीच्या चरणी वाहिली। देवीने आपली आणखी उपेक्षा केल्यास मस्तक चरणी वाहण्याचा निर्धार करून त्याने रात्र काढली। रात्रीच्या थोड्या वेळेच्या निद्रेत देवी त्याला स्वप्नात म्हणाली, बाळा, मजवर रागवू नकोस। कृष्णेच्या पश्चिम तटावर औदुंबर वृक्षस्थळी महाबलशाली तपस्वी आहेत। ते तुझी इच्छा पूर्ण करतील। जागा झाल्यावर तो आनंदाने निघाला। पोहत पैलतिरी गेल्यावर त्याला गुरूंचे दर्शन झाले। त्यांच्या चरणी मस्तक ठेवून मनाने स्तुती केली। श्री गुरूंनी प्रसन्न होऊन त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवताच त्याला ज्ञान प्राप्त झाले व जीभही आली। तात्पर्य: पश्चात्ताप, जिज्ञासा, पितृदत्त, सुप्तगुण, प्रखर तळमळ, भक्ती, त्याग या घटकांसह गुरुकृपा झाली की ज्ञानप्राप्ती होते। पुढची कथा। आदमापूर गावात वेदाभ्यास करणारा एक ब्राह्मण होता। तो केवळ ब्राह्मणांकडूनच कोरडी भिक्षा घेऊन उपजीविका चालवी। त्याच्या घराजवळच्या एका वेलीला येणाऱ्या शिंगा त्याच्या उदरनिर्वाहाच्या कामी येत असत। तो पंचमहायज्ञ व अतिथीपूजन करून दिनक्रम चालवित असे। एके दिवशी श्री गुरु त्या विप्राच्या घरी भिक्षेला गेले। विप्राने श्री गुरूंची पूजा केली। घेवड्याच्या शेंगाची त्याने भाजी केली होती। ती भिक्षा स्वीकारून श्री गुरूंनी त्या विप्राला म्हटले, आता तुझा दारिद्र्य दोष गेला बरे। त्याच्या अंगणातील घेवड्याच्या वेलाने अंगण व्यापले होते। त्या वेलाचे मूळच श्री गुरूंनी जाता जाता तोडून टाकले व स्वतः संगमावर निघून गेले। वेल तोडला गेल्याने त्या ब्राह्मणाची पतिव्रता स्त्री व मुले दुःख करू लागली। तो ब्राह्मणही संतस्त झाला। तो स्त्रीला म्हणाला, पूर्वजन्मीचा पाप पुण्याचा जसा ठेवा असेल त्याप्रमाणे आपण आपलेच कर्म भोगतो। दुसऱ्यांना काय बोलावायचा। तो यती आपला तारक म्हणून भिक्षेसाठी आला। त्याने आपला दारिद्र्य दोष नेला, तोच आता आपणास तारेल। विप्राने तुटलेले सर्व वेल काढला व कृष्णीत टाकला। वेलाचे मूळ फार घट्ट व खोलवर होते। ते उपटून काढताच खाली द्रव्याचा एक कुंभ आढळला। तो घेऊन ब्राह्मण घरात आला। घरातील सर्वजण आश्चर्यचकित झाले। भिक्षेला आलेला यती कोणी सामान्य माणूस नसून ईश्वरी अवतारच असणार अशा भावनाने ते संगमावर गेले। ब्राह्मण जोडप्याने श्री गुरूंची पूजा करून सर्व वृत्तांत सांगितला। श्री गुरु म्हणाले, तुम्ही हे कोणाला सांगू नका। माझे स्वरूप लोकात प्रगट केलेत तर तुमच्या घरातील संपत्ती नाहीशी होईल। तुमच्या वंशात लक्ष्मी अखंड नांदेल। तात्पर्य: ईश्वरी कृपा सात्विक व्यक्तीवर होत असते। सत्वगुणानेच सुख व शांती लाभते। दैवी संपत्तीने मोक्ष मिळतो। पुढची कथा। नृसिंह अवतारात नरहरीने हिरण्यकश्यपची आतडी काढून त्यांची माळ आपल्या गळ्यात घातली। दैत्याचे पोट फाडतेवेळी नखांची फार आग होऊ लागली। ही आग शांत करण्यासाठी महालक्ष्मी प्रेमाने उंबराची फळे घेऊन आली। नरहरीने नखे थंड होण्यासाठी उंबराच्या फळात रोवली। नखांची आग शांत झाली। नृसिंहदेव शांत झाला। नृसिंह लक्ष्मी उभयतांनी उंबराला वर दिला, तू नेहमी फलयुक्त राहशील। तुझे नाव कल्पवृक्ष होईल। तुझे दर्शन होताच उग्रविष शांत होईल। जे लोक तुझी सेवा करतील त्यांची इच्छा पूर्ण होईल। तुझ्या छायेत बसून जे जप करतील त्यांनी ज्ञानप्राप्ती होईल। मी लक्ष्मीसहित तुझपाशी नित्य राहीन। नृसिंह अवतार श्री गुरु नृसिंह मंत्राची उपासना करतात व त्याची उग्रता शांत होण्यासाठी औदुंबर वृक्षाजवळ त्यांचा निवास असतो।
तात्पर्य, कोणत्याही निमित्ताने परमेश्वराची सेवा. पुढची कथा आहे. अमरेश्वराच्या सानिध्यात 64 योगिनी होत्या. त्या श्रीगुरूंना भर दुपारी आपल्या मंदिरात नेऊन त्यांची सुगंधित फुलांनी पूजा करीत त्यांच्या सदनात भोजनाचा स्वीकार करून श्रीगुरू औदुंबर वृक्षापाशी परत येत. एक दिवस हे दृश्य गावातील ब्राह्मणांनी पाहून या यतीश्वराचा ठाव पाहण्याच्या हेतूने एक मनुष्य पाळतीवर ठेवला. ब्राह्मण संगमावर गेले. दुपार झाली तेव्हा त्यांना एकदम भीती वाटू लागली. ते लगेच आपापल्या घरी परतले. त्याचवेळी तेथे एक नावाडी काठावर आपला कामधंदा सांभाळून होता. योगिनी श्रीगुरूंची पूजा करून त्यांना पाण्यात घेऊन जात आहेत व त्यांच्यासाठी पाणी दुभंगून त्यातून वाट निघाली आहे. योगिनी श्रीगुरूंना भोजन भिक्षा देऊन त्यांच्यासह बाहेर आल्या. हे पाहून हा यती ईश्वरी अवतार असणार, म्हणूनच देवकन्या त्यांची पूजा करतात असे त्या नावाड्यास निश्चित वाटले. दुसऱ्या दिवशी पुन्हा हेच दृश्य पाहून तो नावाडी त्यांच्यासह आत गेला. नदीतीरी श्रीगुरू जाताच पाणी दुभंगले. त्या पाण्यात रत्नखचित गोपुरे असलेले अप्रतिम नगर दिसले. नागरिकांनी श्रीगुरूंना आरती ओवाळून मंदिरात नेले व रत्नखचित सिंहासनावर बसविले. पूजा केली. अन्नाचे भोजन दिले. श्रीगुरू लगेच परत येताना त्यांनी त्या नावाड्यास पाहिले. तू का आलास असे त्याच विचारताच मी सहज दर्शनाला आलो असे म्हणून नावाड्याने एकदम श्रीगुरूंचे चरण धरले व त्यांची स्तुती केली. श्रीगुरू संतुष्ट होऊन त्याला आश्वासन देऊन म्हणाले, आता तुझे दैन्य गेले. तुझ्या मनीची इच्छा पूर्ण होईल. येथे काय घडले ते कोणास सांगू नकोस. सांगशील तेव्हा तुझे नुकसान होईल. श्रीगुरूंची आज्ञा घेऊन नावाडी नौका बांधल्या जागी गेला. तेथे त्याला द्रव्यांचा ठेवा सापडला. तो ज्ञानी झाला. तो रोज बायको मुलांसह भक्तिभावाने श्रीगुरूंची सेवा करी. एका माघी पौर्णिमेला त्याने श्रीगुरूंना विनंती केली, स्वामी, प्रयाग, काशी ही स्थाने कशी आहेत हे मला सांगा. श्रीगुरू म्हणाले, प्रयाग, काशी, गया ही मनोहर त्रिस्थळी तुला पाहायची असेल तर प्रत्यक्ष दाखवतो. हे अजिन मागच्या बाजूला घट्ट धरून ठेव. त्याने तसे केले. तेव्हा ते अत्यंत वेगाने सकाळच्या वेळात प्रयागला गेले. तेथे स्नान करून दुपारी काशीला गेले. विश्वनाथाचे दर्शन घडविले व लगेच गया क्षेत्रास गेले. अशी त्रिस्थळी यात्रा करून ते सूर्यास्ताला मूळ जागेवर परत आले. नावाडी आश्चर्याने पाहतच राहिला. नंतर श्रीगुरू औदुंबर क्षेत्रात गुप्तपणे राहून गाणगापुरात प्रकटपणे राहिले. तात्पर्य, गुणाचे लोक उत्तम देवांची आराधना करतात व देव त्यांना वरदान देतात. अधिकार तारतम्याने ह्या देवालाही अवतारी पुरुषांना वंद्य मानित असतात. अवतारी पुरुष खऱ्या शुद्ध मनाच्या भाविकांनाच आपले खरे स्वरूप दाखवतात. पुढची कथा आहे. शिरोळ नावाच्या गावात गंगाधर नावाचा एक वेदाभ्यासी ब्राह्मण राहत होता. शांत, सुशील, पतिव्रता अशा त्याच्या पत्नीला होणारे पुत्र जन्मताच मरण पावत. तिचे पूर्वकर्म वाईट होते, त्यामुळे तिचे पुत्र जगत नसत. गावातील विप्र तिला म्हणत, एका ब्राह्मणाकडून गतजन्मी ऋण घेतले होतेस, ते तो मागत होता पण तू दिले नाहीस. द्रव्यासाठी त्याने आत्महत्या केली, त्यामुळे तो पिशाच्च झाला. तो ब्राह्मण तुझे मुलगे जन्मताच मारून टाकतो. तुझे हे जन्माबरोबर आलेले कर्म आहे, ते तुला भोगावेच पाहिजे. ज्या ब्राह्मणाचे ऋण तू घेतले होतेस तो मेल्यावर त्याची उत्तरक्रिया झाली नाही. तुझ्या भल्यासाठी त्याची उत्तरक्रिया तू आता कर. त्याच्या गोत्रातील ब्राह्मणास 100 रुपये दान दे. कृष्णा नदीवर तीरावर औदुंबराची आराधना कर. श्रीगुरू पादुकांवर अभिषेक कर. श्रीगुरूंची श्रद्धेने यथाविधी पूजा कर. हे ऐकून विप्र स्त्री श्रीगुरूंच्या स्थानी गेली. स्वतः दान करून औदुंबराला 7 वेळा स्नान घातले, प्रदक्षिणा घातल्या. श्री गुरुपादुकांची पूजा केली, उपवास केला. असे 3 दिवस केल्यावर तो सावकार ब्राह्मण तिच्या स्वप्नात आला व 100 रुपये मागू लागला. अजून जर द्रव्य दिले नाहीस तर मी तुझे प्राण घेईन, तुझा वंशही पुढे वाढू देणार नाही, असे म्हणून तो पिशाच्च तिला मारायला धावला. ती स्त्री भ्यायली. तिथे तिला श्री गुरु दिसले. ती त्यांच्या पाठीला लपली. स्वामींनी तिला अभय दिले. त्या ब्राह्मणाला अडवून विचारले, हिला का मारतोस? तेव्हा तो पिशाच्च रूपी विप्र म्हणाला,
हिने गेल्या जन्मी माझे द्रव्य घेतले, त्यामुळे दुःखाने मी प्राणत्याग केला. आमच्या शत्रूचा पक्षपात तुम्ही करू नये. हे ऐकून श्री गुरु कोपले व म्हणाले, तू माझ्या भक्तांना त्रास देतोस. ही विप्र स्त्री जे काही देईल तेवढे तू घे. पटत नसेल तर निघून जा. पुन्हा आलास तर शिक्षा करीन. पिशाच्यरूपी ब्राह्मण म्हणाला, स्वामी, मला तुमच्या चरणांचे दर्शन झाले. आपण माझा उद्धार करा. मला चांगली गती लाभेल ती आज्ञा द्या. मी ती पाळीन. श्री गुरु त्या विप्र स्त्रीला म्हणाले, तुझ्याजवळ असलेल्या साधनांच्या सहाय्याने तू ह्याची क्रियाकर्म कर. 8ही तीर्थात ह्याच्या नावाने स्नान कर. 7 दिवस औदुंबराला स्नान घाल. तुझे पुत्र व कन्या पूर्णायुषी होतील. असे स्वप्न पाहून ती स्त्री जागी झाली. तिने सद्गुरूंच्या सांगण्याप्रमाणे 10व्या दिवशी ब्राह्मणाचे क्रियाकर्म केले. ब्राह्मणाला सद्गती मिळाली. दुसऱ्या दिवशी स्वप्नात 2 नारळ तिच्या ओटीत घालून श्री गुरु म्हणाले, तू आता पारणी कर. तुला वेदज्ञ पुत्र होतील. त्यांची संतती विस्तार पावेल. त्या ब्राह्मण दाम्पत्याने आराधना केली तेव्हा प्रत्यक्ष श्री गुरु प्रकट झाले. पुढे श्री गुरुकृपेने तिला 2 पुत्र झाले. पहिल्याची मुंज व दुसऱ्याचे चौल कर्म करण्याचा बेत त्या दाम्पत्याने केला. समारंभाच्या आदल्या दिवशी दुसऱ्या मुलाला अचानक धनुर्वाताचे दुखणे झाले. 3 दिवस व्याधीशी झगडून तो मरण पावला. आईबाप फार शोक करू लागले. आजूबाजूचे लोक त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करीत होते. मुलावर प्रेत संस्कार करण्यासाठी ती विप्र स्त्री मुलाचे प्रेत नेऊ देईना. स्वतःसह मुलाला अग्नी द्या असे ती स्त्री म्हणू लागली. स्वतःच्या मुलासह प्राण देणे म्हणजे आत्महत्या करणे पापकर्म आहे. हे योग्य नाही असे बराच वेळ लोक तिची समजूत काढीत असताना तेथे एक ब्रह्मचारी आला व आत्मज्ञानाचा उपदेश करू लागला. स्वतः श्री गुरुच मनुष्य वेश धारण करून आले होते. ह्या जगात शाश्वत कोण टिकले आहे? पूर्वकर्माचे जसे फळ असते तसेच भोग देहाला भोगावी लागतात. लौकिक अर्थाने ह्या प्रेतावर लोकसंस्कार करतात ते करू देत. स्त्रीने विनंती केली, आपल्या म्हणण्याने माझे समाधान होत नाही. आम्ही दुर्दैवी होतो म्हणून श्री गुरूंना शरण गेलो. त्यांच्या अभयवचनावर आम्ही श्रद्धा ठेवली. पुत्र पूर्णायुषी होतील असा वर श्री गुरूंनी दिला असता तो खोटा का व्हावा? आता मी प्राणत्याग नक्कीच करणार व ते प्राण मी श्री गुरूंनाच अर्पण करीन. तिच्या मनीचा भाव जाणून ब्रह्मचारी म्हणाला, तुझा मुलगा पूर्णायुषी होईल असा विश्वास तू श्री गुरूंवर ठेवला होतास, पण त्याचा मृत्यू झालाच आहे, तर तू त्याला घेऊन श्री गुरूंच्या स्थानी जा. त्या स्त्रीला ते पटले व तिने मुलाचे प्रेत पोटाशी घट्ट बांधून औदुंबर क्षेत्रास प्रयाण केले. जेथे गुरुपादुका होत्या तिथे तिने आपले डोके आपटले. पादुका रक्ताने भरल्या. ती रडतच राहिली. लोक तिला म्हणाले, कशाला व्यर्थ रडतेस? ह्या अरण्यात इतर माणसांची वर्दळ नाही. आता प्रेत जाळण्यासाठी दे. ते काही केल्या प्रेत देईना. लोक आपापसात म्हणू लागले, आपण येथे राहिलो तर तिकडे घरी चोऱ्या होतील. आपण घरी जाऊया. सकाळी येऊन दहन करू. रात्री प्रेताला दुर्गंधी येऊ लागली की ती प्रेत दहन करण्यास देईल. लोक घरोघरी निघून गेले. ती स्त्री व तिचा पती प्रेतासह रात्री शोक करीत राहिले. 3 प्रहर रात्र झाल्यावर त्या स्त्रीचा जरा डोळा लागला. जटाधारी भस्म केलेला, व्याघ्र चर्म परिधान केलेला, रुद्राक्षाच्या माळा घातलेला, हातात योगदंड त्रिशूळ घेतलेला एक तापसी औदुंबर क्षेत्रात आल्याचे तिला स्वप्नात दिसले. तो म्हणाला, आमच्यावर ओरडून तू शोक का करतेस? तुझ्या मुलाला काय झाले? आता त्यावर उपाय करूया. असे म्हणून श्री गुरुने प्रेताच्या सर्वांगाला भस्म लावले. पुढे म्हणाले, मुलाचे तोंड उघड. मी त्याच्या शरीरात प्राणवायू भरतो. मुलगा जिवंत होईल. तोच ती स्त्री भिवून जागी झाली. प्रेतामध्ये चेतना आली. प्रेताचा भूताचा संचार झाला की काय असे भय तिला वाटले व मूल दूर सारले. बाळ उठून बसला व आईला म्हणाला, आई, मला भूक लागली, खायला दे. तो कुमार रडत रडत आईला बिलगला. तिने त्याला पदराखाली घेतले. तिच्या मनात प्रथम संतोष, भय, मग प्रेम, मग संदेह अशा वृत्ती उठल्या. तिने पतीला जागे केले व सर्व घटना सांगितली. त्या दाम्पत्याने मुलासह औदुंबराला प्रदक्षिणा घातल्या. स्नान करून पादुकांचे रक्त पुसून काढले. औदुंबराला स्नान करून तेथे दिवा लावला. शमी व फुले वाहून पूजा केली. निरांजन ओवाळले. भक्तिभावाने गानस्तुती केली. एवढे होईपर्यंत रात्र संपली. सूर्य उगवला.
ब्राह्मण मंडळी आली. बालकाला जिवंत पाहून हर्षाने व आनंदाने समाराधना केली. तात्पर्य, ऋण, वैर व हत्या ह्याचे फळ भोगल्याशिवाय सुटत नाही. जन्मांतरी ती भोगावी लागतात. कर्मभूमीचे फायदे कठोर असतात. ते अज्ञानी लोकांप्रमाणेच ज्ञानी, तपस्वी व अवतारी पुरुषांनाही भोगावे लागतात.